प्रशांत भाऊच्या गाडीवर बसून आपण निघालो चिचखेडे जायसाठी. तर आपल्याला जाणवतं बुवा आज वराती. आता चिचखेडे तर काही आपण पहिले जायला नाही, आज पहिलाच टाइम आहे चिचखेडे जायचा आपला. आता रस्ता आपल्याला माहिती, आपण पूर्ण प्रशांत भाऊच्या भरोश्यावर चाललो. आता प्रशांत भाऊले माहिती आहे रस्ता, मग बसलो आपण मुकड्यान गाडीवर. आता हे पाहता पाहता रस्त्यावर कुठतरी आगी लागली होती. आगीच्या थोडंसं पुढे गेलो, मग चिचखेड फाटा लागला. मग फाट्याहून अंदर गेलो आणि 10 मिनिटातच फाट्यावरून आपण गावात पोहोचलो. चिचखेडले पोहोचल्यावर डायरेक्ट त्याने पंक्तीत जेवण करायला बसून दिलं. जेवण घ्यावं करून ऊन तर पुरवलं चांगलाच. मग काय जेवण केल्यावर आपण पैदल पैदल निघालो गाव फिरायसाठी. आता गावात तर पहिलाच टाइम आहे ना आपला याचा. काय तर काय इकडे फिरत आलो, इकडे कोपऱ्यावर आलो तर गाव खलास बी झालं. कुठे चालू झालं कुठे खलास झालं समजलं बी नाही आपल्याला. आता गाव फिरायला काही पुरत नाही म्हटलं. ऊन तर पुरवलं, सावलीत गेलो आपण. ओळ्यात झाला खाली अति आलो तर आपल्या गावातले पुट्टे एवढे दांगळ करू राहिले की बेकारच काम आहे. या गावात जर आपल्याला सगळ्यात जास्त काही आवडलं असेल तर ते आहे ओळ्यात झाड, आणि तिथं ठेवलेली होती शंकरजीची पिंड. शंकरजीच्या पिंडीचं दर्शन घेतलं आणि आपण गेलो शिदोरी घ्यायसाठी. शिदोरी घ्यायच्या वेळेस समोरच्याला द्यायला लागतात भाऊ पैसे. आता इकडले पार्टी देऊ राहिली पैसे, पण तिकडली पार्टी काही पैसे घेऊन नाही राहिली. आखरी कसं सेटलमेंट करून शिदोरी घेऊन निघालो आम्ही घर जायसाठी. गळी गाडी चालवायची हेगेनी करूला सण दामटून राहिला चांगल्या रस्त्याने. त्याला म्हटलं भाऊ घरी जाणार आहे, घरी जाऊन काही आपला पुरस्कार नाही, दमादमानं घे म्हटलं. पडलो की आंबे हळदच लावा लागेल. आता रस्त्यातनी रस दिसला म्हटलं घ्यावं एखादा गिलास रसाई पिऊन. मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.